सिद्दीकी यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाली. हो बरोबर आहे. त्यांचे वडील खूप मोठे नेते होते, मुंबईचे नेते होते. खरं तर तुम्हाला त्यांच्या वडिलांना तुम्हाला माहिती आहे त्या जगातून आपल्यातून जावं लागलं आणि शेवटी पक्षासाठी त्यांच्या वडिलांचं खूप मोठं योगदान होतं. आणि जिशान पण माझे आमदार पण त्यांनी पण चांगलं काम पाठीमागे केलेलं आहे. त्यामुळे निश्चित प्रकारे त्या घराला एक वारसा म्हणण्यापेक्षा एक काम करणारं कुटुंब आहे. आणि मुंबई शहरामध्ये आम्हाला राष्ट्रवादीच्या वाढीसाठी निश्चित प्रकारे त्या कुटुंबाचा फायदा मदत होणार आहे. आनंद आहे. आता मी तुमच्याकडूनच हे ऐकतोय. बच्चूभाऊ आमचे मित्र आहेत. आम्ही दोघे एक राज्यमंत्री म्हणून दोघांनी एकत्र काम केलेलं आहे. तेव्हा मित्रांनी चांगला निर्णय घेतला, त्या मित्राचं अभिनंदन. त्यांचा महत्वाचा विषय हा लिंकिंगचा होता. अनेक कंपन्या त्यांना युरिया घेताना किंवा अनुदानित खत ज्यावेळेस घेताना त्यांना निश्चित प्रकारे त्यांना लिंकिंग इतर खताचा जास्त प्रमाणामध्ये त्याच्यावर सक्ती करत होत्या. त्यामुळं निश्चित प्रकारे सगळे आमचे विक्रेते ते अधिक अडचणीत आले होते आणि त्यांच्यावरती निश्चित प्रकारे त्या डीलरवर शेतकऱ्यांचा दबाव होता, कृषी विभागाचा दबाव होता. त्यांच्यावरती अनेक त्यांना काही गोष्टीला सामोरं जावं लागलं. त्यामुळे त्यातून खरं त्यांचं मेन कारण लिंकिंगचा विषय होता. आणि या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे राज्य सरकारने एक निर्णय घेतला. शेतकऱ्यांची पण खूप मोठी मागणी होती की लिंकिंगचा जास्त आम्हाला इतर आम्हाला अनावश्यक खतं ही आमच्या माथी मारली जातात, आम्हाला दिली जातात. या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून की या बाबतीमध्ये उत्तर प्रदेशच्या धर्तीवरती जे आपले खत विक्रेते, खत दुकानदार आहेत, तिथून पुढे त्यांनी फक्त ज्यांना ते अनुदानित खतेच फक्त त्यांनी त्यांच्या दुकानामध्ये ठेवावेत, दुसरी खते त्यांनी तिथं ठेवू नाहीत, असा तो निर्णय झाला. त्यामुळे लिंकिंग महत्वाचा जो विषय होता त्या बाबतीमध्ये तो निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि त्यांनी तो मान्य केलेला आहे. आणि आजपासून दुकानं पण तुम्हाला माहिती की सगळी राज्यातली सुरू झालेली आहेत. त्यांच्या अजून दुसऱ्या काय हाताळताना ई पॉस मशीनचा असेल किंवा बाकीच्या गोष्टीमध्ये बाकीच्या अनेक त्यांच्या त्या अडचणी होत्या, त्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही चर्चा केली आणि निश्चित प्रकारे त्यांना त्रास होणार नाही. त्रास न होता शेवटी कृषी विभागाच्या मदतीने काय त्यांचे जे नियम आहेत ते पण पाळले पाहिजेत आणि ते करून त्यांना त्रास होणार नाही. कृषी विभागात शेतकऱ्यांना पण आपल्या मदत होईल, शेतकऱ्यांना पण गुणवत्तापूर्व आपलं बियाणं खत मिळेल ही आमची ती भूमिका होती. खत त्यांना योग्य वेळी मिळेल या बाबतीमध्ये आम्ही सूचना केल्या आहेत आणि त्या सगळ्या आम्ही साधक बाधक चर्चा झाल्यानंतर त्यांच्याही काही गोष्टी आम्ही मान्य केलेल्या आहेत आणि आम्ही पण कृषी विभागाच्या माध्यमातून निश्चित प्रकारे त्यांना आमची सहकार्याची भूमिका आमची राहणार आहे.